स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण दारूबंदी पोलीस भरतीचा पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचा आज पेपर झालेला आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते, कोणकोणत्या विषयावरती कोणते प्रश्न आले होते, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आतापर्यंत 2 शिफ्टचे पेपर झालेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे, SMS वरती, कॉलवरती. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे कॉमन विषय कोणते आहेत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. प्रत्येक विषयानुसार, टॉपिकनुसार तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती देणार आहे. आणि या चॅनलवरती आपण 6 ते 7 वाजता आपल्याला सायंकाळी जीकेचे कोणकोणते प्रश्न आले होते ते एकत्रित प्रश्न आपण 6 ते 7 वाजता जो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यावरती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी ज्या पण विद्यार्थ्यांचा आज पेपर होता, तुम्हाला हा नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे. या नंबरवरती जे पण प्रश्न तुम्हाला जीकेचे आठवतील ते जीकेचे सर्व प्रश्न तुम्हाला या नंबरवरती सेंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते आपण बघूया. कारण आतापर्यंत 2 शिफ्टचे पेपर झालेले आहेत. तर पेपरचं स्वरूप काय होतं ते आपल्याला भरपूर या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण गणित बुद्धिमत्तेचा विचार करूया. तर विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे बघा, 3, 7 आणि त्यासोबत 5 या दरम्यानमध्ये गणितावरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणतात 3 ते 4 प्रश्न आले होते. काही विद्यार्थी असं देखील बोलतायत की 5 ते 7 प्रश्न आले होते. तर या दरम्यानमध्ये तुम्हाला गणितावरती प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते. पुढे जर विचार केला बुद्धिमत्ता, तर बघा बुद्धिमत्ताच्या कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते. तर इथे तुम्हाला दोन्ही शिफ्टचे एकत्रित मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून दोन्ही शिफ्टसाठी तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले होते, कोणते कॉमन टॉपिक आहे ते तुम्हाला इथे समजून येणार आहे. तर बघा, बैठक व्यवस्थावरती दोन्ही शिफ्टसाठी प्रश्न विचारला गेला होता. 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. नातेसंबंधावरती कंपल्सरी प्रश्न विचारला जात आहे, 2 ते 3 प्रश्न. दिशेवरती तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे, दिशा ओळखण्यासाठी. ठीक आहे. तर दिशावरती असा प्रश्न असतो, 30 मीटर इकडे गेला त्यानंतर डावीकडे किंवा उजवीकडे ओढला त्यानंतर इकडे गेला, या टाईपचे जे प्रश्न असतात अशा प्रकारचे 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. कॅलेंडरवरती 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. पुढे जर म्हटलं तर अंकमाला, अक्षरमाला, अंक अक्षरमाला या टाईपचे जे आपल्याला प्रश्न विचारले जातात सिरियलवरती, यावरती तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जातात प्रत्येक शिफ्टमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला जे नंबरवरती, नंबर सिरीजवरती, अक्षर सिरीजवरती जे प्रश्न असतात ना, तर हे ते टॉपिक आहे. त्यावरती तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तुलना करण्यासाठी, ठीक आहे, इथे आपल्याला काय अक्षर दिले असतात त्यानंतर इथे, आणि त्याच प्रकारे आपल्याला पुढे तुलना करण्यासाठी अशा प्रकारची अक्षर किंवा आपल्याला शब्द दिले असतात. तर याची तुलना याच्याशी करायची आणि पुढे काय येईल प्रश्नचिन्हाच्या जागी, या टाईपचा एक प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर जर विचार केला तर रांगेतील क्रम यावरती सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला गेलाय. पुढे जर विचार केला तर तर्क आणि अनुमान दोन्ही शिफ्टला जर म्हटलं तर 1 ते 2 1 ते 2 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले गेलेत. पुढे जर विचार केला तर सांकेतिक शब्द किंवा लिपी यावरती 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला पुढे बघा, इथे काय म्हटलेलं, पुढील आपण टॉपिक बघूया. हे सर्व बुद्धिमत्तेचे टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपला पुढील टॉपिक आहे घड्याळ. ठीक आहे. घड्याळावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलाय. समीकरणावरती सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. एक तर तुम्हाला एक तर बेरीज म्हणजे वजाबाकी या टाईपचे जे असतात ना, वजाबाकी म्हणजे भागाकार, आणि त्यानंतर शेवटी समीकरण दिलेलं असतं ते सोडवायचं असतं. आणि त्यासोबत अजून एक टाईपचं उदाहरण विचारले गेलं होतं. आपल्याला मध्ये काही चिन्ह दिलेले असतात, हॅज वगैरे असं, आणि मध्ये अशा प्रकारच्या संख्या दिल्या असतात आणि यांचा अर्थ दिलेला असतो. तर त्या फक्त आपल्याला ते चिन्ह टाकायची आणि समीकरण सोडवायचं. या टाईपचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दोन्ही शिफ्टला विचारले गेले होते. त्यानंतर पुढे जर विचार केला विसंगत शब्द आणि त्यासोबत आपल्याला सहसंबंध यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. तर हा पूर्ण झाला बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत 2 शिफ्टमध्ये, आणि गणितावरती तुम्हाला 1-2 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी विचारले गेले होते. तर या टाईपचे प्रश्न आले होते. त्यानंतर पुढे बघा, हे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच दिलेलं आहे, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांनी काय सांगितलंय तुम्हाला लॉंग, ठीक आहे, जास्त लांबीचे उदाहरणं विचारले जातात, मोठमोठाले उदाहरणं विचारले जातात. त्यामुळे प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही. ठीक आहे. आणि थोडे अवघड टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. बुद्धिमत्ताला पण आणि गणिताला पण थोडं अवघड लेवलचे प्रश्न आलेले होते, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. आणि बाकी हे तर्क आणि अनुमान, नातेसंबंध, घड्याळ, कॅलेंडर, बैठक व्यवस्था, समीकरण सोडवावरती 2 ते 3 प्रश्न. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला गणितावरती 7-8 प्रश्न आले होते. हे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे. ठीक आहे. त्याचा पण डेमो तुम्हाला इथे दाखवून घेतलेला आहे. आता पुढील व्हिडिओ आपला जीके वरती डिटेलमध्ये येणार आहे. जीके वरती कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय होती
यावरती सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघणारच आहोत. बघा, पुढील विषय आहे मराठी. मराठीवरती कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले होते त्याविषयी सविस्तर माहिती बघूया. तर मराठीचा जर विचार केला तर बघा, आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती 4 ते 5 प्रश्न दोन्ही शिफ्टला विचारले गेले होते. पहिल्या शिफ्टला 4 प्रश्न विचारले गेले होते आणि दुसऱ्या शिफ्टला 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यावरती कंपल्सरी प्रश्न विचारले जातात, 4 ते 5 प्रश्न. त्यानंतर समासावरती जर म्हटलं तर पहिला जो शिफ्टला पेपर झालेला आहे त्यामध्ये 6 प्रश्न विचारले गेले होते. 5 ते 6 विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितलेत आणि दुसऱ्या शिफ्टला 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते समासावरती. ठीक आहे. हे महत्त्वाचे टॉपिक आहे. उतारा दोन्ही शिफ्टला आला होता, 5-5 प्रश्न विचारले गेले होते मराठीवरती. म्हणी आपल्याला 3 ते 4 विचारले जातात. त्यानंतर अलंकारावरती 2 ते 3 प्रश्न, त्यानंतर वाक्यप्रचारावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध शब्द आणि शुद्ध वाक्य यावरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते. हे मराठीचे बेसिक आपल्याला जे पण टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. शुद्ध लेखनावरती आपल्याला प्रश्न विचारला जातोय. यामध्ये आपल्याला वाक्य दिलेलं असतं आणि ते शुद्ध वाक्य आपल्याला ओळखायचं असतं. एक चुकीचं वाक्य दिलं असतं तर त्यातील आपल्याला खाली पर्याय दिलेला असतात शुद्ध वाक्य, ते आपल्याला योग्य ओळखायचं असतं. या टाईपचे आपल्याला शुद्ध लेखनावरती 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते आणि मराठी माहितीच्या आधारे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारलेले गेले बघण्यासाठी भेटतील पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला. तर हा मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम झाला. या टॉपिकवरती तुम्हाला अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, समास, त्यानंतर आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, त्यानंतर आपल्याला अलंकार यावरती जास्त प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न आलेले होते मराठी या विषयावरती. दोन्ही शिफ्टचं तुम्हाला एकत्रित सांगत आहे. पहिल्या शिफ्टवरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. आता इंग्लिशचं जर म्हटलं तर बघा, अभ्यासक्रम तुम्हाला जर म्हटलं तर मीडियम आपल्याला प्रश्न विचारले गेले होते इंग्लिशवरती. यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी प्रत्येक शिफ्टला 3 ते 4 प्रश्न विचारले जाते. एक विद्यार्थी बोला इंग्लिशवरती आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थीवरती 5 प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. त्यानंतर रिप्लेस, एखादं वाक्य दिलं असतं आणि त्यामध्ये एखादा शब्द जो आहे तो बोल्ड केला जातो. ठीक आहे. बोल्ड शब्द दिलेला असतो तो तुम्हाला रिप्लेस करायचा असतो. तर त्यासाठी योग्य शब्द कोणता बसेल या टाईपचे तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले गेले होते पहिल्या शिफ्टला आणि दुसऱ्या शिफ्टला 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर उतारा, इंग्लिशवरती सुद्धा तुम्हाला दोन्ही शिफ्टला उतार्यावरती प्रश्न आले होते. 5 प्रश्न तुम्हाला उतार्यावरती विचारले गेले होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आर्टिकलवरती 2 ते 3 प्रश्न होते. वर्बवरती 1 ते 2 प्रश्न, आयटमवरती 1 ते 2 प्रश्न, पॅराजंबलवरती 3 प्रश्न. प्रत्येक शिफ्टला 3 ते 4 प्रश्न विचारले गेले होते पॅराजंबलवरती. ठीक आहे. पॅराजंबल हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे इंग्लिशवरती. त्यानंतर एरर तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला एररवरती 3 प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. करेक्ट स्पेलिंग शोधण्यासाठी 3 ते 4 शब्द जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिशवरती विचारले गेले होते. हे आर्टिकल झालं 3 ते 4 प्रश्न आणि त्यानंतर फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आपल्याला यामध्ये आर्टिकल भरायचं असतं, नाहीतर वर्ब वगैरे या टाईपचे जे उदाहरणं असतात ते 4 ते 5 उदाहरणं तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले होते. तर हा इंग्लिशचा संपूर्ण अभ्यासक्रम झाला जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा प्रकारचे इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेले होते. पुढे जर म्हटलं तर जीएस. ठीक आहे. आता जीएस वरती आपण जास्तीत जास्त प्रश्न कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला 7 ते 8 दरम्यान मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या या चॅनलवरती YBD अकॅडमी. परंतु तुम्हाला स्वरूप सांगतो, सर्व विद्यार्थी बोलत आहे की करंट अफेअरवरती खूपच जास्त प्रश्न येत आहे. 50 ते 60% जे प्रश्न आहे करंट अफेअरवरतीच विचारले जात आहे. जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालाय, एक विद्यार्थी बोलला 18 पेक्षा जास्त जे प्रश्न आहे 30 पैकी 18 पेक्षा जास्त प्रश्न करंट अफेअरवरती विचारले गेले होते. एक बोलला की 20 प्रश्न करंट अफेअरवरती आलेले होते आणि दुसऱ्या शिफ्टचे जे पेपर झाले त्यामध्ये सुद्धा 14 ते 15 जे प्रश्न करंट अफेअरवरती आलेले बघण्यासाठी भेटलेले होते. आणि करंट अफेअर जर म्हटलं तर लेटेस्ट 3 ते 4 महिन्याचं करंट अफेअर जास्त विचारलेलं गेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर इतिहासावरती 2, 3, 4 या दरम्यानमध्ये प्रश्न येत आहे. जिओग्राफीवरती जर म्हटलं तर 2, 3, 4 वरती प्रश्न विचारले जाते आणि ऑलराऊंडर जर विचार केला तर 3, 4, 5 अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे करंट अफेअर्स इथे थोडं जास्त विचारले जाते आणि हे बाकीचे जे 3 टॉपिक आहे यावरती बाकीचे 10 ते 12 प्रश्न विचारले जाते आणि बाकी सर्व हे करंट अफेअर तुम्हाला विचारले गेलेलं बघण्यासाठी भेटतं. तर अशा प्रकारचं इथं स्वरूप आहे. हे जीकेचं झालं. मागील काही प्रश्न अशा प्रकारचे आले होते जसे की सीमावरती प्रश्न आला होता, जनगणनावरती, कोरोनावरती एक प्रश्न होता, त्यानंतर नदी प्रणालीवरती प्रश्न होते. बाकीचे काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत आणि अजून भरपूर प्रश्न आपण गोळा केलेले आहेत. त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देणारच आहोत मित्रांनो. अशा प्रकारे आजचे जे 2 पेपर झालेले आहेत मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला, त्यामध्ये अशा प्रकारचे प्रत्येक विषयानुसार तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर आपण नोट्स देखील दिल्या होत्या. त्यामध्ये मराठी झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, करंट अफेअर झालं आणि त्यासोबत इंग्रजी, हे जे 4 विषय मित्रांनो यांचा भरपूर अभ्यासक्रम आपण आपल्या
नोट्समध्ये कव्हर केलेलाच होता. भरपूर जे टॉपिक आहे जवळपास सर्वच टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले होते. तर नोट्स विषयी थोडक्यात माहिती सांगतो आणि त्यानंतर कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी या नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला पुढे देणार आहे. तर बघा त्यासाठी आपण नोट्सचं स्वरूप कसं ठेवलंय, एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. याची लिंक तुम्हाला दिली जाते. लिंक वरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा आजचा जो पेपर झालाय सर्वप्रथम इथे तुम्हाला स्वरूप सुद्धा मी दिलं होतं. तर त्यासोबत अजून तुम्हाला काय भेटणार आहे, जसे की जी पण चालू घडामोडी असेल लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जातील. टीसीएस पॅटर्ननुसार आता मागील जे पेपर झाले तर त्यापैकी जर म्हटलं तर 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा संच इथे अपलोड केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. लेटेस्ट टीसीएस पॅटर्ननुसार जे पण पेपर झाले यामध्ये 50 प्रश्नपत्रिकेचा संच दिलाय. वरती अजून आपल्याला 8-10 प्रश्नपत्रिका टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या बघण्यासाठी भेटून जातील. अजून यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बघा, लेटेस्ट जे पण पेपर होतात त्यांचं सर्व पीडीएफ इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातं. अजून जर म्हटलं तर संपूर्ण बुद्धिमत्ताचा पीडीएफ आहे. स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरणासोबत सर्व टॉपिकचा पीडीएफ इथे बघण्यासाठी भेटून जाईल. अंकगणिताचा पीडीएफ आहे. त्यानंतर जर पुढे विचार केला तर आपल्याला इंग्रजीचं सर्व टॉपिक नुसार एकूण 40 टॉपिक कव्हर केलेत. त्या टॉपिक नुसार इथे पीडीएफ दिले. बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर 50 टॉपिक कव्हर केलेत आणि गणिताचे 27+ टॉपिक कव्हर केलेत. अशाच प्रकारचे मराठीचे 37 पेक्षा जास्त टॉपिक कव्हर केलेत. त्यांच्या सर्व नोट्स तुम्हाला या 3 विषयांचे इथं बघण्यासाठी भेटून जाईल. वरती चालू घडामोडी दिली आहे. सामान्य ज्ञानचे इथं 3 पीडीएफ आहे, हे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अजून वरती आलं तर राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीच्या मागील 2 प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील. अजून वरती आलं तर बघा लेटेस्ट आता या टेस्ट तयार केलेल्या आहेत. या टेस्ट सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. यामध्ये या पीडीएफ टेस्ट आहे. एकूण किती टेस्ट आहे? 18 टेस्ट आहे. अजून आपल्याला यामध्ये काय भेटणार आहे, ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी 3 ते 4 टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवण्यासाठी दिल्या जातील. ठीक आहे. या 18 टेस्ट आणि या 3 ते 4 टेस्ट 20 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. पीडीएफ टेस्ट तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो. इथे बघा अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. एक पीडीएफ टेस्ट मी इथं ओपन करून दाखवत आहे. बघा इथे ही टेस्ट ओपन झाली. अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. बघा आपल्याला प्रत्येक विषयावरती 30 प्रश्न बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. अशा प्रकारचं आणि अशा प्रकारचे एकूण 4 विषयांचे 30 प्रश्न 120 प्रश्नांची एक टेस्ट असते आणि शेवटी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्येच लास्टला आन्सर की बघण्यासाठी भेटून जाईल. जेणेकरून तुम्ही सराव करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहे, किती प्रश्न चुकत आहे त्या स्वरूपाने या टेस्ट तयार केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं हे आपल्या टेस्टचं स्वरूप असणार आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला 18 पीडीएफ टेस्ट भेटणार आहे. ऑनलाईन 3 ते 4 टेस्ट बघण्यासाठी भेटणार आहे या नोट्समध्ये. अजून तुम्हाला 6000 पेक्षा जास्त जीकेचे प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे. वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उत्तर लगेच बघायची असतील टेस्टमध्ये तर त्याचं वेगळं फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या 18 अजून टेस्ट बघण्यासाठी भेटणार आहे. अजून वरती आलं तर बघा जाहिरात आणि बाकीची इतर जी पण महत्त्वाची माहिती असेल ती तुम्हाला अशा प्रकारची या ग्रुपवरती सर्व काही उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. तर हा जो प्रायव्हेट ग्रुप आहे तो तुम्हाला कसा जॉईन करायचा, इथे सर्व काही नोट्स तुम्हाला भेटून जाणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, 18 प्लस 3-4 टेस्ट म्हणजे 20 पेक्षा जास्त टेस्ट भेटणार आहे. हे झालं. त्यानंतर 50 ते 60 टीसीएस पॅटर्ननुसार मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहे. किती? 50 ते 60 टीसीएस पॅटर्ननुसार मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तलाठी म्हणा, वनरक्षक म्हणा, आता लेटेस्ट झालेल्या आरोग्य विभागाची म्हणा, नगर परिषदचे म्हणा, टीसीएस कंपनीनेच ते पेपर घेतले, ते सर्व पेपर तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटणार आहे. अजून यामध्ये तुम्हाला अजून काय भेटणार आहे ते देखील सांगतो. आपल्याला 3 ते 4 विषयांचे स्टडी मटेरियल भेटणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या 4 विषयांचं सर्व पीडीएफ स्टडी मटेरियल भेटणार आहे. आणि वरती जरी म्हटलं तर हे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही प्रिंट घेऊ शकता, डाउनलोड करू शकता. सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिलं जाते. ठीक आहे. तर हे सर्व काही यामध्ये दिलं जाते आणि मागील प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर सर्व काही स्टडी मटेरियल इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच कमी किमतीमध्ये. आधी देखील याची किंमत आपण खूपच कमी ठेवली होती. 189 मध्ये तुम्हाला 4 विषयांच्या नोट्स, मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, टेस्ट वगैरे सर्व काही उपलब्ध करून दिलं होतं फक्त 189 मध्ये. ठीक आहे. तर हा प्रायव्हेट टेलिग्राम आहे, सर्व पीडीएफ वरती उपलब्ध आहे, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. जॉईन केलं का डायरेक्टली आपल्याला डाउनलोड करण्यासाठी ऍक्सेस भेटून जातं. तुम्ही इतर भरत्यांसाठी वापरू शकता, या भरतीसाठी वापरू शकता. सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर याची प्राइस आधी ठेवली होती 189 रुपीज, परंतु आजच्या ऑफरमध्ये तुम्हाला या सर्व पीडीएफ टेस्ट वगैरे नोट्स भेटणार आहे फक्त 189
2029 मध्ये. ठीक आहे, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर कसं जॉईन व्हायचं ते देखील सांगतो बघा. तुम्हाला एक नंबर देत आहे 91 39 64 31 99, 91 39 64 31 99. कॉल SMS करत बसू नका, एवढा वेळ पण भेटत नाहीये, कारण आता पेपर खूपच जवळ आलेत, पेपर चालू झालेत. त्यामुळे डायरेक्टली ₹129 पेमेंट करायचं या नंबरवरती आणि आपण पेमेंट करू शकता फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाते. लिंकला जॉईन व्हायचं आणि सर्व काही तुम्हाला तिथे बघण्यासाठी भेटून जाईल. सर्व काही तुम्ही ऍक्सेस करू शकता. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही भरती प्रक्रियाचं जे पण टॉपिक आहे त्याचं स्वरूप मी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.